तू कृपाळू आहे, कनवाळू आहे, तू चांगला आहे, तू आमेन. परिपूर्ण आहे, येस तू फादर. पवित्र आहे, तू महान आहे, आमेन. गौरवशाली आहे. तुझ्यासारखा कोण नव्हता, कोण नाही आहे आणि तुझ्यासारखं कोण नसणार आहे. तू देव आहे, तू माझा देव आहे, तू आमेन. माझा प्रभू आहे, तू आमचा देव आहे, येस तो आमचा लॉर्ड. प्रभू आहे. हालेलुया. तू एलोहीम आहे, जो स्वतः आहे तो आहे आणि जो सर्व समर्थ आहे असा तू एलोहीम आहे. तू एल एलियोन आहे, तू सर्व समर्थ असा आहे. उत्पत्ती 14 मध्ये 17 ते 20 मध्ये मल्कीसदेकने तुझा उल्लेख केलेला की तू एल एलियोन आहे, तू सर्व समर्थ असा आहे. तू एल रोई आहे, तू सर्व पाहणारा असा आहे. तू सर्व पाहणारा असा आहे. उत्पत्ती 16 मध्ये 13 मध्ये तुझं वचन आहे. ज्यावेळेस हगारने आपल्या मरत्या मुलाला न पाहण्यासाठी दुसरीकडे तोंड करून बसलेले होते, त्यावेळेस तू त्याच्याकडे तिच्याकडे पाहिलं, त्या बाळाचं कणन ऐकलं आणि तिकडं नद्याच्या पाण्याच्या झरा तू तिला दाखवलं. तिचे डोळे उघडले. त्यावेळेस तिला कळालं की तू सर्व पाहणारा असा देव आहे. तू पाहून शांत बसणारा नाही, तू पाहून कार्य करणारा असा देव आहे. तुझे आम्ही आभार मानतो कारण की ती एल रोई आहे. आमेन. तू एल शदाई आहे, सर्व पुरवठा करणारा तो देव आहे. तू आमचा एल शदाई आहे, पुरून उरणारा देव आहे. आम्हाला पुरवठा करून आमच्या पुरवठ्यामधून आम्हाला इतकं पुरवठा करतो की त्यामधून उरतं. त्यासाठी मी तुझे आभार मानतो. याचं प्रगटीकरण तू पहिलं अब्रामाला प्रगट होऊन दिलं. येस लॉर्ड. उत्पत्ती 17:1 मध्ये तू हे सांगतो की मी एल शदाई आहे, माझ्यासमोर निष्कलंक होऊन चाल. तू एल ओलाम आहे, सार्वकालिक तू आहे. तुझ्या जीवनाचा अंत नाही. तू सुरुवातीच्या आधी आणि शेवटच्या नंतर असणार आहे. आमेन. तूच सुरुवात आहे आणि तू शेवट आहे. यू आर द अल्फा अँड द ओमेगा. आमेन. तू एल ओलाम आहे. येस फादर. यशायामध्ये 40व्या अध्यायामध्ये 28 ते 31 मध्ये आपण पाहतो. यशाया 40 त्याच्यामध्ये 28 मध्ये आणि तू प्रश्न करतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तू एल ओलाम आहे. हालेलुया. थँक यू जीसस. तुला कळले नाही काय, तू ऐकले नाही काय, परमेश्वर हा सनातन देव, आमेन. परमेश्वर दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता. तुला कळालं नाही का, तुला समजले नाही काय, परमेश्वर हा सार्वकालिकचा देव, परमेश्वर हा एल ओलाम आहे. आमेन. तो भागलेल्यास जोर देतो. आणि हा एल ओलाम जो आहे तो भागलेल्यास जोर देतो. निर्बलांस विपुल बल देतो. एल ओलाम निर्बलास बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीने ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. येस, हे एल ओलाम करणार आहे. आमेन. तू अदोनाई आहे. मलाकी 1:6 मध्ये तू अदोनाई आहे. अदोनाई म्हणजे तू आमचा मालक आहे, आम्ही तुझे गुलाम आहोत. जसं मालक ची अपेक्षा